स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत ह्यूमन नर्वस सिस्टीम हा पार्ट पाहतोय की ज्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम पाहिली आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम पाहिली. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हा पार्ट चालू करतोय. तर पहा, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही एक इंडिपेंडंट ज्याला आपण म्हणतो की कंट्रोल आहे की आपल्या बॉडीमधल्या ज्या काही इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सिक्रेट होणारे ज्युसेस, ह्या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत. हार्टबीट किंवा लंगचं जे फंक्शन आहे ह्या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत. तर यांना कंट्रोल करण्याचं काम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम याला सेल्फ गव्हर्न सिस्टीम किंवा सेल्फ गव्हर्न प्रोसेस असंही म्हटलं जातं. हे एक डिपेंडंट वर्क आहे की कुणाच्याही म्हणजे आपल्या इच्छेनुसार, म्हणजे ह्युमन बिईंग किंवा ह्युमन बॉडीच्या इच्छेनुसार काम करत नाही किंवा त्यांच्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये येत नाही, म्हणून याला इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी असंही म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या आपल्या बॉडीमध्ये जितक्या इनव्हॉलंटरी जे काही फंक्शन्स आहेत यांना कंट्रोल करण्याचं काम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करत असतं. तर पहा, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये दोन प्रोसेस आहेत किंवा दोन टाईप आहेत की ज्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हटलं जातं आणि नंतर त्याला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा दुसरा पार्ट आहे. तर सुरुवातीला आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा पार्ट पाहूया. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये येणारा की जे इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याचं काम करत असते. सुरुवातीला आपल्याला या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये म्हणजेच सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये येणारं स्ट्रक्चर पाहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं फंक्शन पाहायचं आहे. तर बघा, स्ट्रक्चरसाठी मी इथं डायग्राम काढलेली आहे. या डायग्रामवरून आपल्याला हा क्वेश्चन 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. नीटसाठी हा पॉईंट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. जो काही आपला चेंज झालेला सिलेबस आहे किंवा ज्याला आपण रिवाइज्ड सिलेबस असं म्हणतो, या सिलेबसमध्ये नवीन इंट्रोड्यूस केलेला हा पॉईंट आहे, त्यामुळे याच्यावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर पहा, सुरुवातीला आपण स्ट्रक्चर पाहूया सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं. स्ट्रक्चर म्हणजे काय, या नर्वस सिस्टीममध्ये नेमकं कोणकोणते पार्ट येतात. हा पॉईंट क्लिअर आहे की नर्वस सिस्टीममध्ये नर्व गॅंग्लिऑन किंवा ज्याला न्यूरॉन असं म्हटलं जातं, म्हणजे नर्व सेलपासून तयार झालेलं स्ट्रक्चर की ज्याला ॲग्रिगेशन ऑफ नर्व सेल, ज्याला गॅंग्लिऑन असं म्हटलं जातं. हा पॉईंट इथं क्लिअर आहे. नर्वस सिस्टीम आहे म्हणजेच नर्व सेलनी तयार झालेली सिस्टीम आहे. आता पहा, याच्या व्यतिरिक्त या सिस्टीममध्ये नेमके कोणकोणते पार्ट्स आहेत, स्ट्रक्चर आहेत, तो पार्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे जर स्ट्रक्चर जर आपल्याला समजले तरच आपल्याला याचं फंक्शन समजण्यासाठी मदत होईल. किंवा एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो की राईट द डिफरन्स बिटवीन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, असाही क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा होऊ शकतो. तर पहा, सुरुवातीला स्ट्रक्चर पाहूया. तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे जनरली ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही कुठं प्रेझेंट आहे, तर आपल्या बॉडीच्या बॅक साईडला, म्हणजे जिथं स्पायनल कॉर्डचं लोकेशन आहे, स्पायनल कॉर्ड आणि याच्यासोबत रन होणारी जी काही सिस्टीम आहे ज्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा जो आउटफ्लो आहे तो क्रॅनियमपासून आहे, तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा जो आउटफ्लो आहे तो स्पायनल कॉर्डचे काही रिजन की ज्याला म्हटलं जातं थोरॅसिक रिजन आणि लुंबार रिजन, म्हणून याला थोरॅको लुंबार आउटफ्लो असंही म्हटलं जातं, कारण याच रिजनपासून या नर्व ओरिजिनेट होत असतात किंवा नर्व फायबर हे ओरिजिनेट होत असतात. तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे की या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये कोणकोणते स्ट्रक्चर येतात. तर पहिलं महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं सिम्पॅथेटिक चेन असं म्हटलं जातं. तर सिम्पॅथेटिक चेन हा काय प्रकार आहे, तर पहा, इथं सेंट्रली लोकेटेड स्पायनल कॉर्ड दाखवलेला आहे. या स्पायनल कॉर्डवरती वेगवेगळे रिजन दाखवलेले आहेत. सुरुवातीचा जो अप्पर सर्वायकल रिजन दाखवलेला आहे, त्याच्यानंतर हा थोरॅसिक रिजन आहे, त्याच्यानंतर लुंबार रिजन आहे आणि सॅक्रल रिजन आहे. तर या रिजनच्या बरोबर पॅरलल जे काही गॅंग्लिऑन जे चेनच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत की ज्याला म्हटलं जातं सिम्पॅथेटिक गॅंग्लिऑन किंवा सिम्पॅथेटिक चेन. या सिम्पॅथेटिक चेनमध्ये काय प्रेझेंट आहेत, तर सिम्पॅथेटिक गॅंग्लिऑन प्रेझेंट आहेत. आणि ही चेन तयार झालेली आहे कोणत्या कशामुळे हे चेन तयार झालेले आहे, तर याच्यामध्ये नंबर ऑफ गॅंग्लिऑन्स प्रेझेंट आहेत. हे गॅंग्लिऑन पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डचा जो रिजन आहे ज्याला थोरॅसिक रिजन, लुंबार रिजन किंवा सॅक्रल रिजन, या रिजनमध्ये जो काही वर्टिब्री प्रेझेंट आहे तिथं ते गॅंग्लिऑन प्रेझेंट आहेत. तर या सिम्पॅथेटिक चेनमध्ये 21 गॅंग्लिऑन प्रेझेंट आहेत. अप्पर सर्वायकल रिजन पासून हा स्टार्ट होतो, तो सॅक्रल रिजन पर्यंत हा काय होत असतो, एंड होत असतो. हा जो कोनिकल पार्ट आहे त्याला कोनस मेड्युलॅरिस असं म्हटलं जातं, जो स्पायनल कॉर्डचा टॅपरिंग एंड आहे. त्याच्यानंतर आता या सर्वायकल रिजनमध्ये आपल्याला माहिती आहे की 3 गॅंग्लिऑन असतात.
थोरॅसिक रिजन मध्ये 12 गॅंग्लिओन असतात, लुंबार मध्ये 5 आहेत आणि सॅक्रल मध्ये 5 आहेत. अशी 21 गॅंग्लिओनची काय आहे चेन आहे. इथे ही चेन दाखवलेली आहे. तर याला म्हटलं जातं सिम्पॅथेटिक चेन असं म्हटलं जातं. तर या सिम्पॅथेटिक चेन मध्ये नेमके किती गॅंग्लिओन हा पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. 21 कोणत्या रिजन पासून स्टार्ट झाली, अप्पर सर्वायकल रिजन पासून एंड कुठं झाला, सॅक्रल रिजन पर्यंत. आणि प्रत्येकामध्ये वर्टिब्रेची संख्या, जेवढे वर्टिब्रे त्याच्या फोरामिन इंटरवर्टिब्रल फोरामिन मॅग्नम मधून काय होणार आहे, स्पायनल नर्व जशी ओरिजिनेट होत असते तशाच पद्धतीनं या स्पायनल कॉर्डच्या बरोबर बाजूला काय आहे, सिम्पॅथेटिक चेन गॅंग्लिओन प्रेझेंट आहेत. गॅंग्लिओन याचा अर्थ होतो ऍग्रिगेशन ऑफ नर्व सेल. पुढे त्यानंतर या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे दुसरं महत्वाचं स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर. या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधला स्ट्रक्चरचा पार्ट महत्वाचा आहे. पहिलं स्ट्रक्चर आपल्याला समजलं की ज्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक गॅंग्लिओन प्रेझेंट आहेत. दुसरं स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं प्री सिम्पॅथेटिक नर्व फायबर. प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर. प्री गॅंग्लिओनिक याचा अर्थ होतो गॅंग्लिओनच्या आधी. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये येतात आणि नर्व सेल की ज्याच्यामध्ये नर्व फायबर्स प्रेझेंट असतात, म्हणून याचं नाव आहे प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर. या गॅंग्लिओनच्या आधी येणारे जे फायबर आहेत जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये येतात आणि त्याच्या सोबत हे गॅंग्लिओनच्या आधी, म्हणून प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर म्हणजेच गॅंग्लिओनच्या आधी येणारा पार्ट जो स्पायनल कॉर्डला काय होणार आहे, कम्युनिकेट होणार आहे, ज्याला प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर याच्यामध्ये ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन आहेत आणि जे स्पायनल कॉर्डला काय होणार आहेत, कनेक्ट होणार आहेत. ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन विच कनेक्ट्स द स्पायनल कॉर्ड. आता इथं स्पायनल कॉर्डला कनेक्शन होत असताना आणि त्याच्याच बरोबर चेन गॅंग्लिओनला सुद्धा कनेक्शन होत असताना इथं काय होणार आहे, सिनाप्सी तयार होणार आहे. म्हणजे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे एम्पल्स ट्रान्समिशनचं काम होणार आहे. तर ही सिनाप्सी नेमकी कुठं तयार होते, पोस्ट गॅंग्लिओनिक न्यूरॉन की ज्याला म्हटलं जातं प्रेझेंट इन अ चेन गॅंग्लिओन किंवा यालाच म्हटलं जातं डेंड्रॉन्स ऑफ चेन गॅंग्लिओन. इकडं आहे की ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन प्रेझेंट आहेत, त्यामुळं नेमकं सिनाप्सी तयार होत असताना डेंड्रॉन्स ऑफ चेन गॅंग्लिओन हा सोपा शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता की याच्यामध्ये डेंड्रॉन्स ऑफ चेन गॅंग्लिओन मध्ये सिनाप्सी फॉर्मेशन होतं. आता या डायग्राम वरून किंवा हा जो रिजन आहे प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर की ज्याच्यामध्ये थोरॅसिक आणि लुंबार रिजन पासून ह्या ओरिजिनेट झालेल्या आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमलाच म्हटलं जातं थोरॅको लुंबार आउटफ्लो असं म्हटलं जातं. कारण थोरॅसिक रिजन आणि लुंबार रिजन या रिजन मधून त्यांचं इमर्जन्स झालेले आहेत किंवा बाहेर निघालेले आहेत, म्हणून या सिस्टीमला म्हटलं जातं थोरॅसिक लुंबार आउटफ्लो असं म्हटलं जातं. हा झाला दुसरा पॉइंट की ज्याला प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर की ज्याच्यामध्ये सिनाप्सी ॲक्झॉन चा पार्ट आहे. सिनाप्सी होत असताना ते डेंड्रॉन बरोबर होणार की हा जो डेंड्रॉन कोणता आहे, चेन गॅंग्लिओनचा आहे. पुढे त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे आणि त्याच्याच बरोबर याचं कनेक्शन हे कोणाबरोबर आहे, कोलॅटरल गॅंग्लिओनशी बरोबर आहे. म्हणजे चेन गॅंग्लिओन याच्यापासून पुढे ज्या नर्व दाखवलेल्या आहेत की ज्याला म्हटलं जातं कोलॅटरल गॅंग्लिओन असं म्हटलं जातं. म्हणजेच प्री गॅंग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर कनेक्ट्स टू द कोलॅटरल गॅंग्लिओन हा पुढचा पार्ट आहे. सुरुवातीला आपण कोलॅटरल गॅंग्लिओन म्हणजे काय तर पहा, कोलॅटरल गॅंग्लिओन हा असा पार्ट आहे की जो चेन पासून पुढे काय आहे, लांब आहे, अवे फ्रॉम द चेन असं म्हटलं जातं याला. आणि याच्यामध्ये हा जो कोलॅटरल गॅंग्लिओनचा जो पार्ट आहे तो ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतो की चेन गॅंग्लिओन पासून आयसोलेट असणारे 3 गॅंग्लिओन प्रेझेंट असतात की ज्यांना म्हटलं जातं कोलॅटरल गॅंग्लिओन असं म्हटलं जातं. या 3 गॅंग्लिओन मध्ये येतं कोण, ज्याला म्हटलं जातं सिलिक गॅंग्लिओन, त्याच्यानंतर सुपेरियर मेझेंटरिक गॅंग्लिओन आणि इन्फेरियर मेझेंटरिक गॅंग्लिओन. तर पहा डायग्रामवरून आपल्या लक्षात येतं हा स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्यानंतर हा चेन आहे सिम्पॅथेटिक गॅंग्लिओनची, त्याच्या पुढे आयसोलेट झालेले आपल्याला 3 गॅंग्लिओन दिसतात की ज्याला म्हटलं जातं कोलॅटरल गॅंग्लिओन असं म्हटलं जातं की जे चेन गॅंग्लिओन पासून बाजूला गेलेले आहेत. आता जे काही चेन गॅंग्लिओन आणि त्याच्यानंतर हे आयसोलेटेड गॅंग्लिओन आहेत यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे की ज्यांना स्प्लॅन्क्निक नर्व असंही म्हटलं जातं. हे 3 गॅंग्लिओनची नावं आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात की ज्याच्यामध्ये सिलिक गॅंग्लिओन, सुपेरियर मेझेंटरिक गॅंग्लिओन आणि इन्फेरियर मेझेंटरिक गॅंग्लिओन
की जो ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे कोलॅटरल गॅंग्लियॉन म्हणजे काय, चेन गॅंग्लियॉन पासून बाजूला पुढे गेलेला की जो ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे आणि ज्याला कनेक्शन आहे स्प्लॅन्क्निक नर्वचं, याला म्हटलं जातं कोलॅटरल गॅंग्लियॉन. कोलॅटरल गॅंग्लियॉन आणि त्याच्यात सोबत प्री गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर यांच्यामध्ये काय आहे, कनेक्शन आहे. पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे प्री सिम्पॅथेटिक गॅंग्लियॉन हा चेन गॅंग्लियॉन थ्रू कोलॅटरल गॅंग्लियॉनला अटॅच होणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर. जसं आपण प्री गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर पाहिलं तसंच पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर. आता हा पार्ट काय आहे, चेन गॅंग्लियॉनच्या जवळ प्री गॅंग्लियॉन प्रेझेंट आहेत, फायबर प्रेझेंट आहेत. आता चेन गॅंग्लियॉन पासून पुढे लांब गेलेले आहेत आणि जे विसरल ऑर्गनला अटॅच झालेले आहेत असे जे नर्व फायबर, ज्याला म्हटलं जातं पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन की जे चेन गॅंग्लियॉन पासून काय झालेले आहेत, इमर्ज झालेले आहेत आणि की ज्याच्यामध्ये सेल बॉडीज ऑफ चेन गॅंग्लियॉन किंवा कोलॅटरल गॅंग्लियॉन यांचं कनेक्शन आहे. म्हणजेच प्री गॅंग्लियॉन त्याच्यानंतर कोलॅटरल गॅंग्लियॉन यांचं कनेक्शन आहेत आणि जे कुठे गेलेले आहेत, विसरल ऑर्गनला गेलेले आहेत. म्हणजे विसरल ऑर्गनला जे काही कनेक्शन दाखवलेलं आहे ज्याला म्हटलं जातं पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर असं म्हटलं जातं. आता पहा इथं आपल्याला लक्षात येतं की नेमकं कोणकोणत्या रिजनला गेलेले आहेत. तर सगळ्यात वरचा जो आहे सर्वायकल गॅंग्लियॉनचं कनेक्शन दाखवलेलं आहे जे आय रिजनला गेलं, ज्याच्यामध्ये सिलिअरी ग्लँड आहे, लॅक्रिमल ग्लँड आहे, त्याच्यानंतर सलायव्हरी ग्लँड आहे, हार्ट, लंग, स्टमक, पॅन्क्रियास, स्मॉल इंटेस्टाईन, त्याच्यानंतर आहे ॲड्रिनल आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, रेक्टम आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, त्याच्यानंतर गोनॅड्स आहे, मेल आणि फिमेल गोनॅड्स आहे आणि त्याच्यानंतर सेक्स स्ट्रक्चर की ज्याला प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हटलं जातं. या ऑर्गन सोबत या या नर्व फायबरची अटॅचमेंट आहे. म्हणजे मी इथं एका बाजूला ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दाखवलेली आहे. हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा. आपल्या बुकमध्ये अशीच डायग्राम दिलेली आहे आणि या बाजूला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमची डायग्राम काढलेली आहे. जेव्हा आपल्याला स्ट्रक्चर समजतं तेव्हाच आपल्याला त्याचा मधला डिफरन्स लिहिता येऊ शकतो. आता पहा, जे काही पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक जे फायबर आहेत की हे जे दोन न्यूरोट्रान्समीटर सिक्रिएट करतात ज्याला म्हटलं जातं ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन, म्हणून यांचा जो इफेक्ट आहे ज्याला म्हटलं जातं ॲड्रिनर्जिक इफेक्ट असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये ॲड्रिनालिन सिक्रिशन होतं. हे काय आहे, न्यूरोट्रान्समीटर आहे, म्हणून याला ॲड्रिनर्जिक इफेक्ट असंही म्हटलं जातं. याला थोरॅकोलिम्बार आउटफ्लो हे म्हटलं जातं. याचं कारण सांगितलं. याला ॲड्रिनर्जिक इफेक्ट का म्हटलं जातं, कारण पोस्ट सिम्पॅथेटिक नर्व फायबरचा जो एंड पार्ट आहे जो न्यूरोट्रान्समीटर ॲड्रिनालिनचं सिक्रिशन करतो, नॉन ॲड्रिनालिनचं सिक्रिशन करतो, यामुळे याला ॲड्रिनर्जिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आता पहा, स्पायनल नर्व शिकत असताना आपण 3 प्रकारच्या स्पायनल नर्व पाहिल्या होत्या, रॅमस डॉर्सॅलिस, व्हेंट्रॅलिस आणि रॅमस कम्युनिकन्स. डॉर्सॅलिस हा डॉर्सल पार्टला जातो सांगितलं होतं, व्हेंट्रॅलिस जो आहे तो लॅटरल आणि व्हेंट्रल पार्टला जातो आणि त्याच्यामध्ये तिसरी आणि सर्वात छोटी जी काही स्पायनल नर्व आहे याच्याबद्दल सांगितलं होतं की जी सिम्पॅथेटिक गॅंग्लियॉनला अटॅच असते. तर हे जे सिम्पॅथेटिक गॅंग्लियॉन आहे त्याला रॅमस कम्युनिकन्स ही जी काही नर्व आहे स्पायनल नर्व याची अटॅचमेंट असते. आता हे झालं स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं वर्टिकल कॉलम की याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड आहे. या स्पायनल कॉर्डमध्ये काय आहेत, स्पायनल कॉर्डचे वेगवेगळे रिजन आहेत आणि प्रत्येक रिजन पासून नर्व ही ओरिजिनेट होत असते. तर या स्पायनल कॉर्डच्या जवळ की जो चेनच्या फॉर्ममध्ये एकाबरोबर एक, एका पाठीमागे एक असे गॅंग्लियॉन प्रेझेंट आहेत की ज्याला चेन गॅंग्लियॉन असं म्हटलं जातं किंवा सिम्पॅथेटिक चेन गॅंग्लियॉन असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये 21 गॅंग्लियॉन्स प्रेझेंट आहेत वेगवेगळ्या रिजननुसार. त्याच्यानंतर आपण प्री गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर पाहिले की जे स्पायनल कॉर्ड आणि चेन गॅंग्लियॉन यांच्यामधलं कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर आपण कोलॅटरल गॅंग्लियॉन पाहिले. कोलॅटरल गॅंग्लियॉन याचा अर्थ या चेन गॅंग्लियॉन पासून बाजूला गेलेले आहेत आणि ज्यांचं कनेक्शन या चेन गॅंग्लियॉनला आहे आणि जे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यासोबत आपण लास्ट स्ट्रक्चर पाहिलं पोस्ट गॅंग्लियॉनिक सिम्पॅथेटिक फायबर की ज्यांची अटॅचमेंट ही विसरल ऑर्गनला आहे. म्हणजेच इथं जे प्री गॅंग्लियॉनिक जे फायबर आहेत यांची जी लेंथ आहे ही कमी आहे
आणि त्याच्यानंतर पोस्ट गँग्लियॉन हे विसरल ऑर्गन पर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे ते काय आहेत, यांची जी लांबी आहे ती काय आहे, जास्त आहेत आणि आकाराने मोठेही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की स्ट्रक्चर आपल्याला समजलं की याच्यामध्ये चेन गँग्लियॉन आहेत, प्री सिम्पॅथेटिक नर्व फायबर आहेत, कोलॅटरल गँग्लियॉन आहेत आणि त्याच्यानंतर पोस्ट सिम्पॅथेटिक नर्व फायबर प्रेझेंट आहेत. आता या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम काय? ही एक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. ही इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीजला कंट्रोल करते. हा इन जनरल पार्ट झाला. पण ऍक्च्युअली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही कशासाठी काम करते तर पहा, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करत असते. याचा अर्थ काय होतो की आपल्याला स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही काम करते. याचाही अर्थ काय होतो, स्ट्रेसमधून बाहेर काढणं म्हणजे काय, ती जी स्ट्रेसची कंडिशन आहे ही आपल्याला फेस करण्यासाठी प्रिपेअरिंगची जी प्रोसेस आहे ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करते. तरी आपल्याला याचा अर्थ कळत नाही, पण आता आपल्याला याचा अर्थ समजतो की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये जे काही पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर यांची डायरेक्ट अटॅचमेंट हे विसरल ऑर्गनला आहे. फॉर एक्झाम्पल आयला आहे. याच्यामध्ये आय रिजनमध्ये लॅक्रिमल ग्लँड किंवा सिलिअरी बॉडी यांच्यामुळे जे काही पुबिलची जे प्युपिल जे आपण स्ट्रक्चर ऑफ आयमध्ये पाहणार आहोत यांची मुवमेंट होते. तर या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये हार्ट ॲक्टिव्हिटी वाढतात. स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर काढायचं आहे तेव्हा ब्लड सर्क्युलेशन हे वाढलं पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन वाढलं तरच काय होणार आहे, प्रत्येक सेलला न्यूट्रिशन मिळेल, त्याच्याच बरोबर ब्रेनला जास्तीत जास्त न्यूट्रिशनचा सप्लाय होईल. इथं हार्ट सर्क्युलेशन वाढवण्याचं काम किंवा हार्ट ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. त्याच्याच सोबत इथं एक पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर हा लंगला अटॅच झालेला दाखवलेला आहे. इथं लंगचा सुद्धा काय होत असतं, ॲक्टिव्हिटी वाढत असतात. जो काही एअर पॅसेजचा जो काही डायमीटर आहे तो काय केला जातो, वाढवला जातो की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एअरचं काय होतं, इनहेलेशन होतं. म्हणजे स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त न्यूट्रिशन आणि त्याच्याचबरोबर ऑक्सिजनचा सप्लाय सुद्धा आवश्यक असतो. आणि या कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करण्याचं काम ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. आता ह्या दोन ॲक्टिव्हिटी झाल्या, पण दुसऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजना स्लो डाऊन करण्याचं काम करत असते. म्हणजे जे स्टमक डिओडिनमला जे काही अटॅच झालेले आहेत नर्व फायबर ह्या ॲक्टिव्हिटी काय करतात, ह्या स्लो डाऊन करतात. पॅन्क्रियाचं सिक्रेशन कमी करतात, स्मॉल इंटेस्टाईनचं सिक्रेशन कमी करतात. ॲड्रिनॅलिन म्हणजे प्रत्येकाचं सिक्रेशन हे इथं काय केलं जातं, स्लो डाऊन केलं जातं. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर म्हणजे ज्या काही विसरल ऑर्गनला यांची अटॅचमेंट आहे यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या इनिव्हिट केल्या जातात. ॲक्टिव्हिटी वाढवल्या कोणाच्या जातात, हार्ट आणि लंग ॲक्टिव्हिटी ह्या वाढवल्या जातात. म्हणजेच आपण स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी याची काय असते, गरज असते. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याच्यासाठी काम करते. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम टू बॉडी ऑर्गन्स की ज्याच्यामध्ये सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड नर्व आणि त्याच्यासोबत स्पायनल नर्व्स ह्या काम करत असतात. आणि इथं ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये सिम्पॅथेटिक जे काही सिस्टीम आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे की जी इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करते. म्हणजे काय करते, स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी इतर जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण फूड घेतलं आणि डायजेशन आपण सांगितल्याशिवाय स्टार्ट होणार नाही अशी ही प्रोसेस नाही. तर ही आपल्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये नाही, म्हणूनच आपण याला काय म्हणतो, इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज म्हणतो. पण जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा या ॲक्टिव्हिटीजला स्लो डाऊन केलं जातं आणि हार्ट आणि लंगच्या ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी न्यूरो ट्रान्समीटर किंवा न्यूरो हार्मोन्स ज्याला आपण म्हणलं जातं हे ॲड्रिनॅलिन हे काय करत असतं, काम करत असतं की ज्याच्यामध्ये हार्ट ॲक्टिव्हिटी ह्या वाढवल्या जातात. इथं आपला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा पार्ट काय झालेला आहे, संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर, फंक्शन्स आणि त्याच्यामध्ये यांना थोरॅकोल लुंबार आउटफ्लो का म्हटलं जातं, ॲड्रिनर्जिक इफेक्ट का म्हटलं जातं, हा पार्ट आपण इथं क्लिअर केलेला आहे.